श्री भगवान् उवाच पत्रं पुष्पं फलं तोयं इमे भक्त्यापनश्यति तदा भक्त्युपहतमस्मान् प्रयतात्मना पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रणश्यति तदाहं भक्त्युपहतमस्मान् प्रयतात्मना मग निश्चिम भावे उल्लासे मज अर्पयानेचे मिसे फळावडे तैसे बलतयाचे ओम भक्तो माझ्याकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी मग देठून पीडिता सेवे अधरेशी पैगा भक्तीचे नी नावे फूल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरुंबावे परी मुखे जिगाले हे असो कायेशी फुले पानाचे कावडे जे झाले ते साजूकही सुकले भलते ज्याम पै भक्ती मे एकची जाणे तेथे साने तोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलत्या येर पत्र पुष्प फळ ते भजावया मी केवळ वाचून आमचा लाग निष्फळ भक्तितत्व मनोनी अर्जुना उधारी तो बुद्धी एके सोपार करी तरी सहज आपुल्या मनोमंदिरे न विसंबे माते बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल बोल हरि बोल हरि 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 बोल केशव माधव गोविंद बोल शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने श्रीराष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामींनी काढलेले जपतपानुष्ठान करते ऋषी मुनिजन अनुष्ठानाची जी काही परंपरा सुरू केली महाराष्ट्रामध्ये संत मांदियाळेमध्ये तर सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुरू केले. 10 दिवसामाजी झाला साक्षात्कार आणि देखीला विठोबा निराकार. 10 दिवस संत तुकाराम महाराजांनी भंडाऱ्याच्या डोंगरावर अनुष्ठान केलं. दुष्काळ पडला, गुरु मेले, अन्न करता अन्न मिळाना, अशी अवस्था झाली. तर मग हा कोणीतरी करता असलं पाहिजे. देव जर दयाळू आहे तर मग ते असं का करतो, असा जिज्ञासू वृत्तीचा प्रश्न जिज्ञासू भक्ताला निर्माण होतो. आता आपण पण जाणार आहे, अन्न करून मुलगा पत्नी सर्व गेले, त्यापेक्षा आता आपण निर्वाण मांडू, म्हणजे अनशन व्रत करू, अन्न पाणीचा त्याग करू आणि त्या पांडुरंगाची जप करत बसू.
तर मग 10 दिवसानंतर साक्षात्कार झाला की ही परिस्थिती निवळणार आहे. प्रलय स्थिती संहारम आदि कर्तारमीश्वरम नमामि शीर्षा देवम किं न मृत्यू कर्ष. हे तिन्ही गोष्टी मला कराव्या लागतात. पृथ्वीचं पारडं समान ठेवावं लागतं. तुम्ही खेद मानू नका. तेव्हापासून आतापर्यंत असं भयान दुष्काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेला तसा अजून पडला नाही. म्हणून अनुष्ठान सर्वच लोकांना मान्य आहे, पण ती प्रगत स्वरूपामध्ये जर कोणी केलं असेल तर ते सद्गुरू जनार्दन स्वामींनी केलं. म्हणून या अनुष्ठानासाठी आपण सर्वजणाला बंधू भगिनी भाविक ज्येष्ठ वरिष्ठ विश्वस्त मंडळ भक्त मंडळ महिला मंडळ स्वयंसेवक मंडळी सर्वांना व्यासपीठावरून माधवीर बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन. भे भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, सर्व भे भगवंताला ओम नमो नारायणाय. हरिभक्तपारायण मंडळीमध्ये आदरणीय शिवराम महाराज, जनार्दन महाराज, लक्ष्मण महाराज, अजय महाराज, नवनाथ महाराज, सर्व हरिभक्तपारायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. दर्शन महाराज, दर्शन महाराज. आमचे कानपूर जरा कमी झाले. काल डॉक्टर येऊन तपासून गेले म्हणजे बाबा वयामानानं म्हणणारच एवढं तरी बरं आहे का. तिकडं पाणी आहे का, तिकडे गोरे किती असं तर नाही बरं. बाहेरच अवघडच काम. तिथं 2 म्हातारे वारीला आले तर एक जण म्हणायला लागले जनार्दन बाबाचं मठ आहे आमर. हो केवढा माठ आहे म्हणे. एक जण सांगायला एवढं सर्व माझ्या अंडरमध्ये. बरोबर आहे म्हणे. आश्रमात कुठं अंडे खात राहते. बाहेरच अवघडच का. हरिभक्तपारायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. उमेश भाऊ आहे, सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे आणि मनोहर भाऊ आहे, ठाकरे बंधू आहे, ओंकार ठाकरे आहे, विक्रम ताजनपुरे आहे, अनिकेत कोकडे आहे, प्रभुराम आवनकर आहे, उमाकांत आहेर, ज्यांनी इंटरनेटचं सेवा करतायत. देवा किती चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण आहे. खूप चांगलं लोकांचा अभिप्राय आहे. आता तुम्ही जरी हजाराच्या संख्येनं पाहत असेल तरी बाहेर 2-2, 3-3 हजार लोक ऑनलाईन पाहतात. चांगली व्यवस्था आहे. ही मंडळी किती अतिशय चांगल्या प्रकारच्या श्रद्धेनं आणि प्रेमानं सर्व करतायत. त्यामध्ये विशेष म्हणजे रोहनचं प्रक्षेपण फार चांगलं आहे. आता जरी थोडंफार इंटरनेटमध्ये काही झालं, आता कुंभमेळ्याचे कामं चालू आहेत, वायरी तुटतात आणि मग इंटरनेट चालत नाही. आता हे विज्ञान आहे ते. आणि म्हणून नंतर जे प्रवचन हे केलं जातं इथल्यापेक्षा जालन्या भागातील लोक खूप पाहतात. 1000-1000, 2-2 हजार लोक एका वेळेस पाहतात आणि ताबडतोब कॉमेंट देतात का अरे बाबा हे काय झालं, आवाज बरोबर येईना, चांगलं दिसना. आता त्याला विलाज नाही. नंतर मात्र जे केलं जातं यूट्यूब म्हणा काय म्हणा, मला काही एवढं माहीत नाही त्याच्यात. त्याच्यावर चांगलं दिसतं, चांगलं आहे. या लोकांना किती म्हणून त्यांच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. सर्वांना आणि सर्वांना नमस्कार करून ज्ञात अज्ञात सेवाधारी मंडळी आहे, दान धर्म करणारी मंडळी आहे. सर्वांनाचा हा जगन्नाथाचा रथ आहे, तसा हा जनार्दन स्वामीचा सत्कार्यरूपी रथ आहे. तुम्ही सर्वजण ओढतायत, दान देणारे, अनुष्ठान करणारे सगळ्यांचं. जगन्नाथाचा रथ असतो तो फार मोठा असतो. तिथं लोक नवस करतात की मला जर लेकरू झाला तर मी 2 मन लाकड तुला वाहील.
मोठमोठे लाकडं आणून टाकतात, विशिष्ट प्रकारचे झाडाचे लाकडं, आणि त्या झाडाचा लाकडाचा रथ बनवला जातो. का असं पद्धतशीर नाही राहत, साधारणच असतं आणि खूप मोठा असतो, आणि एवढं मोठं त्याला दोर लावलेला असतो, हजारो लोक ओढतात. 3 रथ असतात जगन्नाथाचा, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, भगवान बलभद्र आणि सुभद्रा. हे आत्याचं गाव आहे, तिकडं त्या ठिकाणी जातात. आणि म्हणून जसं त्यामुळे रथाला जसे हजारो लोक ओढतात देव, तसं सद्गुरू जनार्दन स्वामीचा हा धर्मरूपी रथ आहे. तुम्ही सर्व त्याला ओढतायत. आपला सर्वांचा एकच उद्देश आहे, धर्म जागो जनार्दनाचा हरिनामे उत्सव. माऊलीने शेवटी सांगितलं आहे की कर्म धर्म लोपले माझे, फिटला निसंदेव धर्म जागो निवृत्तीचा हरिनामे उत्सव, असं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आता आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजच आहे. निवृत्तीनाथ महाराज महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, आणि सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. भगवान निवृत्तीनाथ महाराज भगवान आणि शंकराचेच अवतार आहे ना. आपले गुरुदेव भगवानसुद्धा शंकराचंच स्वरूप आहे. म्हणून धर्मजागो निवृत्तीचा आहे, तर काही लोक म्हणतात धर्मजागो जनार्दनाचा एकच आहे. आपल्या दृष्टिकोनातून एकच आहे. पहा तुम्ही कोण, बऱ्याच लोकांनी आपल्या गाडीवर लिहून ठेवलं धर्मजागो जनार्दन, धर्मजागो जनार्दन, जय जनार्दन बोला, मग दरवाजा खोला, चांगली गोष्ट. पण काही बहादर असे चांगलं लिहितात, हे भगवान सबका भला कर. लोक म्हणजे चांगला आहे बुवा, धार्मिक दिसतो ड्रायव्हर गाडीवाला, हे भगवान सबका भला कर, सुरुवात मेरे से कर, बाद में कर या न कर. किती स्वार्थ आहे. अगोदर काय भगवान सबका भला कर, पण सुरुवात माझ्यापासून कर, मग कर ना तर न कर. आणि म्हणून देव असं सद्गुरू जनार्दन स्वामीचं कार्य हेच फक्त निष्ठावंत भावानं करायचं. काही दुसरं कोणाला नाव पण ठेवायचं नाही, वेगवेगळं असं वेगळं भेद करायचं नाही, काही नाही. जय जनार्दन बा, जय जनार्दन. कोणी जय बाबाजी म्हण, जय बाबाजी, काय हरकत. जे असेल ते, कोणाची श्रद्धा दुखू नये. सगळ्यात मोठं भगवान महावीराने सांगितलं, 14 प्रकारची हिंसा सांगितल्या, त्यापैकी कोणाची श्रद्धा दुखवणं ही फार मोठी हिंसा आहे. असू देत, कोणाची कुठं श्रद्धा आहे, कोणाची कुठं आहे, हे संत मत आहे. हे बहुतेक कमी लोकांना समजतं. आणि मग हे असं, हे अमुक, ते तमुक, तुम्ही असे, तुम्ही तसे, आमचे गुरु दत्ताचे अवतार आहे, मग आमचे भूताचे, असे लोक आहे. दुसरी बाजू पाहायलाच तयार नाही. याला म्हणतात एकांगी भक्ती. ही व्याभिचारिणी भक्ती मी म्हणत नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ही व्याभिचारिणी भक्ती आहे, अव्याभिचारिणी भक्ती पाहिजे. व्याभिचारिणी स्त्री काय करते आता सांगू नये. सकाळी तिचं एका पुरुषावर लक्ष नसतं, अनेक पुरुषावर लक्ष असतं. पण अशा व्याभिचारिणीचा सुद्धा भगवान शंकराने उद्धार केला. महानंदा वेश्या, भगवान गेले गिराईक म्हणून तिच्या घरी, आणि भगवानच्या शरीरावर लिंग आणि कंगन होतं. तिला आवडलं ते भगवान शंकराचं शिवलिंग. त्याने मला लिंग द्या म्हणजे मला सुख देत, तेव्हा मी हे लिंग देतो, पण हे लिंग मी इथं ठेवतो, याला जर काही झालं तर मी प्राण देईल. आणि काय झालं, भगवान शंकर भगवान आणि ती एका पलंगावर बसले, आणि तिच्या घरालाच आग लागली. ते गेलं लिंग जळून, ते कंगन गेलं जळून देवाचं. बाबा हो, हे बाबाजीने काढलेलं हे हातात कंगन घालतो आपण. तर विरोधी होता एक जनार्दन स्वामी. कशाला घातलं हे कडं, ही जनार्दन स्वामीची बेडी आहे. विरोध असतात ते, त्यांना वाईट चांगलं दिसतच नाही. म्हणलं बरोबर आहे, आम्ही सर्व जनार्दन स्वामीच्या कैद्यातले माणसं आहे.
एक हरी आत्मा जीव शिव सम, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमन घाली मन, हरी मुखे मना हरी मुखे मना, हरी मुखे मना हरी मुखे मना. कैदेमध्ये कैदी पण राहतो, अधिकाऱ्याला पण कैदेतच राहावं लागतं. पण अधिकारी कैदेत राहतो, पण तो आज्ञा करतो तसं त्या कायद्याला वागावं लागतं. कळलं तुम्हाला? अधिकाऱ्याने जे सांगितलं तेच. कायद्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, तसं आपल्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. आमचे गुरुदेव भगवान जे सांगितलं तेच आमच्यासाठी धर्म आहे. आणि म्हणून द्या हो असे असतातच विरोध करणारे. माऊलीला झाला, सगळ्याच लोकांना, सगळ्या संतांना झाला. म्हणून द्या हो फक्त आणि एकनिष्ठेनं आपण आता त्यांची माळ घातलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आचार विचार करायचा, दुसऱ्याचं नाव ठेवायचं नाही, दुसऱ्याला फसवायचं नाही, आपणही फसवायचं नाही, दुसरीकडे काही लक्ष द्यायची गरजच नाही. एवढं मोठं महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, एवढं मोठं परमार्थाचं महाधन आपल्याला दिलं. आता काय जोडी देवाचे चरण, आता फक्त त्या देवाच्या चरणाकडे जायचं. शीतल चरण, शीतल चरण, कोमल चरण, शीतल चरण, कोमल चरण, मृदुल चरण, मम भजामि सद्गुरु चरण, शीतल चरण, सद्गुरु चरण, मम भजा. म्हणून द्या हो असं आपल्याला आता उपासना पद्धत सांगितली जाते. काय करावं? सकाळी लवकर उठावं. समरी रूपानं सांगतो, सकाळी लवकर उठावं. करागरी वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, ह्या हाताचं दर्शन घ्यावं. नाही म्हणता आला की जय जनार्दन, ओम जनार्दनाय नमः. या भूमातेचं दर्शन घ्यावं. समुद्र वसते ती भगवान नारायणाची पत्नी, एक तर लक्ष्मी माता आणि एक धरती माता. धारयती ती धरणी, म्हणून धरणी माताचं दर्शन घ्यायचं द्यावं. समुद्र वसते देवी पर्वतरम स्तनमंडला, विष्णू पत्नी नमस्तुभ्यं, मग ओम मृत्युंजयाय रुद्राय, मनातल्या मनात रक्ष रक्ष महेश्वरा असं म्हणून दोन्ही हात थोडे घासायचे एकमेकावर, डोळ्यावर घालायचे. रात्रभर डोळे विसावलेले असतात आणि सर्व प्रकारचं दिवसभराची धूळ डोळ्यामध्ये गेलेली असते. झोपल्यानंतर सगळी धूळ ते एका बाजूला आणून ठेवतं. असं साफ करण्याचं हे पापण्या जे आहे ते साफ करतात. थोडी देखील धूळ जाऊ देत नाही. आणि म्हणून उजवा पाऊल जमिनीवर टाकायचं, प्रातर्विधीला जायचं, स्नान करायचं, देवपूजा करायची. पाय तुझे, पाय तुझे, पाय तुझे गुरुराज, गुरुराज, हिची माझी देव पूजा. हो पाय तुझे, पाय तुझे गुरुराज, गुरुराज, हिची माझी देव पूजा. देवपूजा करायची ना. आपलं जसं ह्याचा उद्योग असेल, नोकरी असेल, धंदा असेल ते करायचं दिवसभर. परत संध्याकाळी सर्व परिवाराने एका ठिकाणी यायचं, नेमनाम पूजापाठ करायची, थोडा जप करायचा आणि एकत्र जेवायचं. फार महत्त्वाचं बाहेर. आता या मोबाईलच्या नादानं कोण कधी जेवतं, कोण कधी जेवतं. एकत्र जेवायला पाहिजे. समूह फार महत्त्वाचं आहे. निदान पती पत्नीनं तरी एकत्र जेवलं पाहिजे, म्हणजे एका वेळेस. पण जेवता जेवता गप्पा नाही कर, मौन धारण कर. अशी आपली रोजनिशी पाहिजे. काही लोक विचारतात तुमची रोजनिशी काय? हेच आहे, तुम्हाला सांगून राहिलं. हेच सकाळी 2-2.5 तास, संध्याकाळी 2-2.5 तास, दुपारी 2-2.5 तास.
नियमनाम पूजापाठ भगवान शंकराला अभिषेक विधी होऊस तर आणि एक छोटीशी लोटी मिळते आणि अभिषेक पात्र मिळतं, त्याच्यावर लावून द्यायचं. थोडं दूध थोडं पाणी एकत्र टाकायचं, भगवान शंकराच्या पिंडीवर लावून द्या छोटंसं ताटलीमध्ये. नित्याने विधी म्हणायचे, नीट लक्ष देऊन आहे. नित्यक्रम काय आहे तेच सांगायचं आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. लावून द्यायची होती. विधी झाली, थोडा जप केला तुम्ही, सगळं झालं. आरतीच्या अगोदर ते पाणी काढून टाकायचं, भगवंताला स्नान घालायचं, गंध लावायचा. जास्त देव नका ठेवू. काय आम्ही एका ठिकाणी गेलो, एवढा मोठा देवारा होता, 2-4 देव ते गंध लावायचे विसरून जायचे. एवढे पण देव नको. बदरीनं आणले गेले, तिकडून आणले, इकडून गेले, तिकडून आणले, 12 ज्योतिर्लिंग. एवढे नाही पाहिजे देव, विसरण नाही पाहिजे. आपले कुलस्वामिनी, आपले भगवान बाबाजीची पादुका, भगवान शिवाची पिंड, नंदी, आणि मग कोणा पांडुरंग असेल पांडुरंगाचे, जे असेल ते, पण खूपच नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं ते पाणी उरलेलं आणि त्याच्यावर ते चहा टाका. ते निर्माल्य फेकून देऊ नका, वाळून ठेवा. बेल वाळून आणि तेच चहा टाका. तुळशीपत्र वाळल्यानंतर तेच चहा टाका. औषधी दोन्ही पण. तुळशीमध्ये तर खूप औषधी शक्ती आहे, बेलामध्ये पण खूप औषधी शक्ती. तेवढं सांगायला वेळ नाही. ते पाणी फेकून देऊ नये. कोणी म्हणते तुळशीला टाकायचं, कशाला तुळशीला टाक. अकाल मृत्यू भयारणम सर्वव्याधी निवारण भगवान शिवपादोदकम तीर्थम जठरम धारया. अकाल मृत्यू नाही होत महाराज. अकाल मृत्यू भयारणम, सगळ्याला भय आहे. अकाल मृत्यू भयारण सर्वव्याधी, सगळ्या व्याधीचं. एक अतिविद्वान आणि वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, बडोद्याला आम्ही गेलो त्यांच्याकडं, फार मोठे विद्वान, त्यांचं गुजरातमध्ये नाव आहे. त्यांना कॅन्सर झाला. डॉक्टरनं सांगितलं 3ऱ्या स्टेजला, लवकर कॅन्सर ध्यानात येत नाही, असा रोग येतो. सांगितलं काही उपचार केले, काही होईना, उपचारांचं काही गुण पडणं. मग ते भगवान शंकराचा ते ब्राह्मण पंचाध्यायी भगवान शिवाचा अभिषेक फार महत्त्वाचा आहे. यानं अकाल मृत्यूचं हरण होतं. शिवलेल्या अमृतात कथा आहे. फक्त तेच तीर्थ घ्यायचं. रोग बरा झाला पण आयुष्य संपलं, त्रास कमी झाला. आता एवढं मोठं विद्वानाने लिहिलेलं आहे. आणि ते आमच्या गुरुबंधू म्हणून दिनेशभाईचे मित्र होते. काय सांगतो तुम्हाला, का अनुभवाच्या गोष्टी आहे. आणि म्हणून देव अशा प्रकारची आपली रोजनिशी असावी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्योग करावा, जे असेल तो. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास व्याचारे वेचे करे. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल नरकाने. चांगल्या प्रकारचा व्यवसाय करावा, जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही. आणि गीतेमध्ये 3 प्रकारचे व्यवसाय सांगितलेले आहे. वैश्याने, आपण वैश्य, कृषी गोरक्ष वाणिज्यन वैश्य कर्म स्वभावजन. आपण वैश्य वृत्तीतले लोक आहोत. आपण कृषी करतो, शेती करतो, गोपालन करतो, कृषी गौरक्ष वाणिज्य, आणि हे शरीरातलं माल विकतो. मग लोकांचं त्याचं उदरनिर्वाह होतं. कृषी गोरक्ष वाणिज्य, वाणिज्य म्हणजे व्यापार. आलेलं धान्य म्हणा, कापूस म्हणा, मिरची म्हणा, विकतो आपण. सगळी खातो का आपण? थोडी द्यावं लागतं, विकून टाकतं. जेवढी लागतं तेवढं ठेवतं, बाकी विकून टाकतं. कृषी गोरक्ष वाणिज्यन वैश्य कर्म स्वभावजन. आपले कर्म येते ते आपण केले पाहिजे. शेतकरी असेल, तुम्ही नोकरीवाले असेल, म्हणून काही वेळ म्हणा, पुण्यतिथी म्हणा, जयंती म्हणा, अनुष्ठान म्हणा, आलं पाहिजे. निदान जीवनातला 1/10 वेळ तरी दिला गेला पाहिजे ईश्वरी कार्यासाठी. आणि अशा प्रकारचे उपासना करताना श्री भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय आणि राजगुह्य योगराम समजून सांगताना अर्जुना, या अध्यायामध्ये समरी रूपानं भगवंताने पुढच्या 18 अध्यायाचं आणि सारभूत सांगितलेलं आहे. मनमना बहुमत भक्त्या, वेगळ्या प्रकार अहमी सर्व यज्ञानाम, आणि उपासना पद्धत सांगितली. पत्र पुष्प फल, जे काही ऋतुमानाप्रमाणे आलं असेल ते भगवान शंकराच्या मंदिरात जा किंवा पांडुरंगाच्या मंदिरात जा. कोणी भगवान गणपतीचे भक्त असेल, विठ्ठलाला तुळशी, विठ्ठलाला तुळशी
गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभेरवा विठ्ठलाला तुळसी गणपतीला दुर्वा महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभेरवा. म्हणून देव विठ्ठल भगवान ते त्यांना तुळशी आवडते. विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाला बेल. आवड तुला बेलाची शंकर, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. ज्या देवतेला जे आवडतं ती दिलं पाहिजे. आता काही काही फक्त प्रदर्शन करतात. हातात मोबाईल आहे, पिंडीवर डोकं आहे. मोबाईलवर बोलून राहिले का देवाशी बोलून राहिले हेच कळना. तुझा काही संबंध आहे का माझ्याशी आता बोलायचा, अमुक तमुक. अरे भाऊ, देवाच्या डोक्यावर पिंडीवर आहे ना, मग संबंधित डोकं कशाला ठेवलं. असं झालं आजकालचं. काय त्या मोबाईलनं तिथं मंदिरात तरी, मग बऱ्याच मंदिरामध्ये सांगितलं की मोबाईल वापरायचा नाही. आणि काही काही मंदिरात तर आता चांगला नियम आहे, अतिशय कमी कपडे घालणाऱ्याला दर्शन मिळत नाही असं पण लिहून ठेवलं. फारच हो. मी म्हणतो घालावच नका ना मग. त्याच्यापेक्षा भावते रानटी ते अवस्था. देव ही संतांची रानटी अवस्था. वाणी, भावते ते देव ही संताची वाणी आचारा वाचून पाहिलं कोणी, आजार वाचून पाहिला हो तुकड्या दास मने ऐकाई वाई देव बाजार, बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही 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 देव बाजारचा भाजीपाला नाही हो. दोघं पती पत्नी मंदिरात गेले. ते बिचारी हात जोडून उभे. कैलास राणा शिव चंद्रमौळे फणींद्रमात. किती गोड कैलास शिवस्तुती केली आमच्या संतोषगिरी महाराज. फार गोड आहे महाराज. लहानपणी आम्हाला शिकवलं. एक बाबा होते, कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळा कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मद कोण तारी, तुझवीन शंभो मद कोण तारी. आणि म्हणून देव तिनं हात जोडले, भगवंताची प्रार्थना केली. अहो तुम्ही पण काही म्हणा ना. आधी ये ना काय गद्याना पद्या बाबाजीच्या भाषेनं काही नाही महाराज. फक्त जगणं म्हणून खायसाठी बस, दुसरं काही नाही. काही नाही. देवाला हात जोडायचे नाही, काही नाही, काहीच माहीत नाही. असे पण काही घटक आहे जोडले तिच्या म्हणण्याप्रमाणे. आता तिचं नाही ऐकवत, रात्री वारणात मीठ पडणार जास्त. पिंडीवर डोकं ठेवलं. हा उठा, काय मागलं, काही नाही म्हणे. तू सांगितलं ना देव किती आहे म्हणे 33 कोटी देव. मग तू काय मागितलं. कारुण्य सिंधू भवदुःख हारी, आमचं भवदुःख दूर कर बाबा. मग तुम्ही काय मागितलं म्हणजे मी काही नाही मागितलं. फक्त 33 कोटी देव आहे ना, त्यांनी फक्त मला 1-1 रुपये द्यावा. तेवढ्या बँकेत टाकून बठ्ठ्या बसून राहील, बसून खाईल. असे पण याला बुद्धीचं कौतुक म्हणले. पुष्प फल जे काही भगवंताला पत्र आवडतं, पुष्प पानं पण आवडतात. बिलोपान म्हणा, तुळशी म्हणा, दुर्वा म्हणा. भगवान दत्तात्रेयाला शमी वृक्ष आवडतो. म्हणून जे काही यथा निसर्गानुसार ते वाहू देवाला. बेल पुष्पावरती बेल पुष्पावरती शंकराची प्रीती, कपाळी भस्म शोभे छान, कपाळी भस्म शोभे छान छान छान. आवडते बेलाचे पान.
म्हणून देव पत्र, ज्या देवताला जे बिल्वपत्र आवडतं, तुळशी दळ आवडतं, पत्र पुष्प जे फळं, भगवान शंकराला पांढरे फुलं आवडतात. विशेषतः सुवासिक फुलं व्हायला पाहिजे. आता हे आर्टिफिशियल फुलं निघले, याला वास नाही काही नाही. त्या फुलावर मधमाशी बसत नाही, तिला माहिती आहे की याच्यामध्ये रस नाही, आणि रस नसलं तर काय उपयोगी. पहा तुम्ही किती असे फुलं लावून ठेवले डेकोरेशनचे, तेच ओरिजिनल फुलापेक्षाही सुंदर दिसतात, पण मधमाशी नाही बोलत त्याला, त्याच्यावर मध नसतो. म्हणून सुगंधित फुलं व्हा, एकच व्हा, दोनच व्हा, थोडे व्हा, पण सुगंधित फुलं व्हायला पाहिजे. भगवान शंकराला पांढरे फुलं, भगवतीला लाल फूल, गणपतीला आणि 3-4 प्रकारची जास्वंती आहे, लाल जास्वंती, आणि भगवान नारायणाला आणि कोणतेही फुलं व्हायला चालतं. आणि म्हणून पत्रम पुष्पम फलम, जे काही फळ मिळेल ते प्रथमतः अशी पद्धत आहे मराठवाड्यामध्ये होती, अजून आहे की नाही मला सांगता येत नाही. नवं धान्य निघलं तर अगोदर ते धान्याचे पोळी करायची, त्याच्यात गूळ टाकायचा, तो असं मर्यादा करायचा आणि देवाला दाखवायचा. इतर धार्मिक लोकसुद्धा ज्वारी असो, गहू असो, बाजरी असो, भाकर करायची, त्याच्यामध्ये गूळ टाकायचं, त्याला मर्यादा म्हणतात, आणि त्यांचं दैवत पीर आहे त्याला दाखवतात. आता काय मला माहीत नाही, पण प्रथम फळ खायचं असेल, ज्या ऋतूत जे फळ आलं ते प्रथम अगोदर ईश्वराला समर्पित करून खाल्लं पाहिजे. अशी पण आपली संस्कृतीचा भाग आहे. जे काही फळं असेल तर आता तर कोणते फळं कधी मिळतात महाराज. पहिले चंपाषष्ठी म्हणजे वांगीसड झाल्याशिवाय वांगे खात नव्हते ना, आता 12 महिने वांगे मिळतात. पूर्वीची पद्धत वेगळी. म्हणून जे फळं आवडतं आपल्याला खायचं आहे ते अगोदर देवाला अर्पण करायचं आणि मग खायचं. भाव असं आहे महाराज की आपल्यासाठी हापूस आंबे राहतात, तर हापूस आंब्याचा रस राहतो, आणि वडाच्या पूजेला गोट्या राहतात बारीक बारीक. पहा तुम्ही, वडाच्या पूजेला कोणी मोठे आंबे वाढतच नाही. आमच्या तिथं आता वडाचं झाड आहे. खरं वाजतं एक पिंपळाचं झाड होतं. एक बाई आली, माहीतच नाही पिंपळ काय आणि वड काय, किती सुंदर झाड आहे वडाचं म्हणे. त्यालाच गुंडळलं. अहो म्हणलं ते औदुंबरच झाड आहे, वडसुद्धा माहीत नाही. तो वड एकदम बोलायला लागला. त्या बाईला ती म्हणाला, देवा मला पाव, देवा मला पाव, देवा मला पाव. अहो ताई, निदान सणाच्या दिवशी तरी मला वडापाव देऊ नका. पुरणाची पोळी द्या, वडा मला पाव, वडा मला पाव. सणासुदीच्या दिवशी तरी मला चांगलं द्या ना. वडापाव तुम्ही मुंबईला अख्खी मुंबई खाते. सांगायचं हेतू सुधारून घ्या की पत्र पुष्प फल जे काही फळ असेल ते भगवंताला, नाही काही एवढं मिळालं तुम्हाला. पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे पाणी, तांबर पाणी टाक. भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं की हे वरानने, हे पार्वती, जो मला नित्यनेमानं माझ्यावर रुद्राभिषेक म्हणजे पाण्याचा अभिषेक करतो, पार्वती तुझ्यापेक्षा मला तो भक्त जास्त, त्याच्यानं जलबिंदूसाठी मज उमा न आवडे गोमटी. हे उमा, तुझ्यापेक्षा मला तो प्रिय आहे, आणि अहम भक्त पराधीना. म्हणून द्या हो नित्यनेमानं, ठीक आहे, सोमवार असो गुरुवार असो, या तांबर पाणी भगवंताच्या पिंडीवर व्हा. एकमेव मोकळा देव, एक तर पांडुरंग आणि एक तर जनार्दन स्वामीच्या आश्रमातलं सर्वेश्वर. दुसरीकडं दुरून डोंगर साजरे, कोणत्या मंदिरात जाऊ देत नाही. आता तर बहुतेक मंदिरात बंदीच करून टाकले जाय. पण आपला समाज बी तसा आहे, ते काही इलाज नाही त्याला. कधी गेलात शेगावला, त्या मारुतीच्या तोंडामध्ये पेढे घालून घालून मारुतीरायचं तोंड मोठं झालं. आता पेढे त्याच्या तोंडात घालायची काय करायची, लेकराला त्या ना बाबा. येत्र येतं सिद्धो देव सर्व अभिमान. त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जात नाही तुम्ही, पण गेलात अभिषेकाला, पार्वतीचं तोंड एवढं झाले. म्हणजे ज्यावेळेस मंदिर पूर्ण उघडं राहायचं त्यावेळेस लोक बरं कुंकू लावून कपाळाला खड्डं पडलं. ते विषारी बरोबर आहे. मग त्याच्यासाठी मूर्ती त्यांना
आपलं शिवलिंग चांगलं आहे, असं प्युअर नर्मदेश्वर आहे, त्यामुळे त्याच्यावर काही परिणाम नाही होत. आणि म्हणून द्यावं पत्र पुष्प फल जल, निदान थोडं पाणी, त्याच्यानं जलबिंदूसाठी मदन उमा नावडे गोमत. म्हणून बाबा पत्र पुष्प, नाहीतर मग मानसिक पूजा, ध्यान करावं. मी देवा तुला आता फुलं वाहतोय, देवा तुला मी आता नैवेद्य वाहतोय, देवा तुला मी आता स्नान घालतोय. हे मनानं कधी, शरीर ज्यावेळेस काहीच करीत नाही. एक भगिनीला का बा तू आता येत नाही, म्हणजे मी आता मानसिक पूजा शिकले. म्हणलं आमचे गुरुदेव म्हणायचे, म्हण बाबाजी म्हणायचे की बोलाचाची कढी, बोलाचाचं भात, आणि कोण जेवण तुरतं, अहो घ्या भात, वाढायचं पत्ताच नाही. अहो घ्या वरण, बोलाचाची कढी, बोलाचाचं भात, आणि कोण जेवण तुरतं आलं. मनानं जेव्हा बरं, शिरा खाऊन राहिलो, भात खाऊन राहिलो, पोट भरतं का? मानाने मानसिक पूजा काही लोक ना इतके तज्ज्ञ स्वतःचा बचाव करून घ्यायसाठी एवढे तज्ज्ञ विचार वापरतात की ते आम्हाला सुद्धा बरं बाबा ठीक आहे, काय करणार. ही मानसिक पूजा करते. मला करता तू येत नाही. आता लग्नाच्या अगोदर यायचे, मुलगा झाला, मुला व्हायच्या अगोदर यायचे, आता काय, आता का बरं येत नाही. म्हणजे आता मी मानसिक पूजा शिकले. आता मीडियावर पुष्कळ आहे. रत्ने कल्पित मानस हिमजले, स्नानं च दिव्यांबरं, नानारत्नविभूषितं, मृगमदा मौदाकीतं चन्दनं, जातिचम्पकबिल्वपत्रसहितं, पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे, पशुपते हृदय कल्पित गृहता. आणि म्हणून द्याव गमती जमतीचा भागेचा, काय लोक काय डोकं लावतील काय सांगतील. म्हणून मानसिक पूजा आहे नाही असं नाही, पण ती कोणा करताय, विकल अवस्था झाली, तुम्ही काही करू शकत नाही. त्याच्यासाठी पार्वतीने विचारलं देवा कुठं निघाले, आणि काही नाही. तो एक भक्त होता, त्याला खूप त्रास आहे, तर दररोज माझी त्रिकाल पूजा करायचा. आमचे जयरामगिरी महाराज कसं असं तो त्रिकाल पूजा करणार होता, पण त्याला व्याधी लागली. आता 4 महिने त्याच्याकडून पूजा होणार नाही, इतका तो त्रासलेला आहे. मग आता मी त्याचे बारचे, बाबा तुमच्याकडून पूजा होत नाही का, मी करू का पूजा, तुम्ही फक्त येऊन बसा. अरे बाबा फरक झालं, देवानंच पाठवलं रे बाबा तुला, तो देवानं पाठवलं नाही तर देवच होता. पार्वतीने सांगितलं देवा 4 महिने, मग असं करा तुम्ही त्याचं भोगस नष्ट करा ना. पार्वतीने सांगितलं, देवाने सांगितलं तसं नाही होत. आदृष्ट वेगळे अनुभव प्राप्ती, नीट लक्ष देऊन ऐका भागवत. आदृष्ट वेगळे अनुभव प्राप्ती, हे न चढे कवनाच्या हाती, ते साधक जाणते सज्ञान, सद्गुरु वाक्य दडगोडी लागे. जीभ कापुनी शिवा शिवाती, परी नाशिका न छेदिती, तेवी मी छेदे कर्मस्थिती, आदृष्ट गती छेदेना. हे थोडं खोल आहे. अशी खोली आली पाहिजे परमार्थातली. शिकलेल्या मुलांसाठी, अभ्यासू मुलासाठी सांगतो की आपलं जे कर्म आदृष्ट आहे ते देव बदल करीत नाही, ते भोगावंच लागतं. पण तुमचं कर्मस्थिती चांगली करून घेतात. काय करून राहिलात तुम्ही, जप करून राहिले, अनुष्ठान करून राहिले, यज्ञयाग करून, हे तुमच्याकडून शुद्ध कर्म करून घेतलेत. ही पेरणी प्रारब्ध भोग भोगत असताना पृथ्वीदेवीने भगवान श्रीकृष्णाला विचारलं की देवा हे प्रारब्ध भोगाला सर्वच जण आलेले आहेत, यांचं उद्धारात साधन काय. गीतेचं सुरातच असे धारो वाच, धारो म्हणजे पृथ्वी. आणि तिने सांगितलं भगवंताने की हे देवी, प्रारब्धाचे भोग भोगत असताना जो माझ्या भक्तीमध्ये कर्मामध्ये रत असतो त्याचं पुढचं प्रारब्ध चांगलं होतं. हे प्रारब्ध भोगावंच लागतं. म्हणून आदृष्ट वेगळे, जीभ कापुनी शिवा शिवाय. जनार्दन स्वामींनी अनुष्ठान केलं आणि वेरूळ अनुष्ठान केलं. ही बाबाजींची ती कर्मभूमी आहे, म्हणजेच उपासना भूमी आहे ती वेरूळ. इथं महानिर्वाण भूमी आहे. कोपरगावला
समाधी आहे. ठिकठिकाणी बाबाजींनी जे का मंदिर बांधले तिथं महान शक्ती महाराज. असं काही वाटून ना घेऊ का इथं सर्व शक्ती आहे. नाही, जिथं जिथं बाबाजींचे चक्रधर स्वामी पूर्ण गंगेच्या तीराने आले, गुजरातपासून तर दक्षिण भारतापर्यंत जिथं जे थांबले त्या ठिकाणी त्यांचं विशेष मंदिर आहे. त्याला विशेष मंदिर म्हणतात. त्या जागेला ज्या ठिकाणी बसले त्या जागेला ते लोक किती महत्त्व देतात, हे विशेष आहे. त्या जागेवरचं दगड देखील ते देव मानतात, एवढी श्रद्धा असते. नानकदेव ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गुरुद्वारा केलेलं होतं. आणि म्हणून देव ज्या स्थळी हे मन जावे माझे, तशाप्रमाणे भगवंतांनी ज्या ठिकाणी त्यांचं असतं. म्हणून सांगितलं पृथ्वीदेवी प्रारब्धाचे भोग भोगास लागतात, पण मी आदृष्ट गती छेदत नाही. कर्म त्याच्याकडून चांगलं करून घेतो एखाद्या संत पुरुषाचं. म्हणून देव तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, अवतार तुम्हा धराया कर, अवतार तुम्हा धराया कर. काही समस्या आहे, काही दुःख आहे, याच्या परिहारासाठी असे वेगळ्या मार्गातला जाऊ नका द्यावं. सात्विक उपाय करा. पूजा सत्य, मंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजनम. पूजा करावी, पाठ करावं. जरी काही आपल्याला समस्या आहे, आपल्या मनासारखं नाही होत संसारामध्ये, सगळ्याचीच गोष्ट आहे, तरी वेगळ्या मार्गानं त्याचं सोल्युशन काढू नका. आज हे फार झालेलं आहे, हे फार दुकानं लागले आहेत आणि त्यामुळं समाज विभ्रांत झाला. आणि म्हणून देव पूजा सत्य, मंत्र सत्य, देवाची पूजा करावी, जप करावा, ध्यान करावं, हे सात्विक मार्ग घ्या. आता एखाद्याला समजा पुत्र संतान नाही, त्याला थोडंसं वाईट वाटतं, कारण संसारामध्ये पुत्र संतान ही एक मोठी समाधानाची बाजू आहे. आता मग आपल्याकडं बी येतात लोक, अमावस्याला येतात, पौर्णिमेला येतात आणि प्रदोषला येतात. अशी संभवात बाबाजीच्या पादुकावर नारळ ठेवा, विभूती ठेवा, भगवंताचं नाव ठेवून, आमचे गुरुदेव भगवान सद्गुरू जनार्दन स्वामी देवाचं नाव ठेवून विभूती द्यायचे, देवाचं नाव घेऊन नारळ वगैरे द्यायचे. बऱ्याच लोकांची इच्छा मनोकामना पूर्ण होते. पण सातत्य पाहिजे, तिथं निष्ठा पाहिजे, तिथं आणि श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. होतं का नाही होत, होतं त्यावर ते लोक येतात, नाही होत तर काय, नाही झालं म्हणून काय झालं, आपलं प्रारब्ध तसं असेल, त्याला काय करणार आहे. आणि म्हणून असं काही वाईट वाटायचं कारण नाही. परमार्थ महाधन मिळत राहायचं. आणि म्हणून देव पुत्र संतांनाही म्हणून मार्कंडेय महामुनींच्या आईवडिलांनी भगवान शंकराची उपासना केली. भगवान शंकराची उपासना करा. तुम्हाला संतोषगिरी महाराज धर्म, अर्थ, काम, मोक्ष शिवदेखा, तुमची जी काही मनोकामना असेल, काम म्हणजे फक्त विषय भोग नाही, कोणत्याही प्रकारची कामना भगवान शंकराच्या उपासनेनं दूर होते. घडलेला प्रसंग आहे, तुम्हाला सांगतो. म्हणून कर्म धर्म कार्य घडायला पाहिजे हातातून. काम हा धर्माप्रमाणे भोगला गेला पाहिजे. धर्म अर्थ धर्माप्रमाणे पहिला पुरुषार्थ धर्म सांगितला आहे. धर्म आहे, त्याच्यानंतर अर्थ आहे. धर्मानुसार अर्थ कमवला गेला पाहिजे. धर्मार्थ आणि काम नावाचा पुरुषार्थसुद्धा धर्मानुसार भोगले गेला पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि ही शेवटची अवस्था आहे की परमेश्वरा, आता संसार झाला, सगळं झालं, आता फक्त तुझ्या चरणी माझं मन राहू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी,
देवाच्या चरणावर मन राहावं असं शेवटी मोक्ष. म्हणून देव जे काही आपल्याला उपासना सांगितली जाते ती सातत्यानं श्रद्धेनं प्रेमानं भावनेने केली पाहिजे. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोय. पुत्र संतान नसल्यामुळं त्यांनी भगवान सात्विक उपाय करा, आघोरी उपाय करू नका. आघोरी उपाय फार कालांतरापासून आहे, ते पण थोडक्यात. आणि तुम्हाला जसं ॲलोपॅथिक औषध घेतलं ताबडतोब गुण येतो तसं होतं काही. आघोरी मंत्रामध्ये थोडी शक्ती आहे, नाही असं नाही, पण ती तात्पुरती आहे आणि ते घर कायम उघडं राहावं म्हणून ते लोक थोड्यापुरतं थोडा गुण दिला की हा परत आला पाहिजे, आपली दुकान चालली पाहिजे असं लोक करतात. कायमस्वरूपीचं नाही. जसं आयुर्वेदानं कायमस्वरूपाचा रोग जातो तसं नाही. ते घर ते 13.5 विद्या आहे. 13 विद्या तो शिष्याला शिकवून अर्धी विद्या शिकवणारच नाही. आघोरी मंत्र अर्धे 13 मंत्र शिकवते म्हणून बरोबर आहे का सुरेश भाऊ? अर्ध शिकवणारच नाही, कारण तोच अर्ध आहे. कळत हे अर्धवटाचं काही काम नाही. काही मंत्र संस्कृतमध्ये आहे. एक असाच आघोरी गेला म्हणे, महाराज मला संस्कृत भाषा शिकवा. म्हणजे कशाला? तुला काय स्वर्गात जायचं? नाही म्हणून नरकात जायचं. मग स्वर्गाची भाषा देवाची भाषा संस्कृत आहे. मग तू जर आघोरी मंत्र करतो मग नरकात जाशील. मग नरकात देवाला शिव्या द्यायला संस्कृतून दिल्या तर समजन ना. याच्यासाठी मला संस्कृत शिकायची. असे डोके बाजे लोक. स्वर्गात जायचं नाही म्हणून अगोदर मंत्र करतो, स्वर्गाचं काही घ्या. मग नरकात जाशील तू. मग नरकात स्वर्गाचीच भाषा आहे ना, स्वर्ग नकावरच आहे ना. मग तिथं मला संस्कृत भाषेला त्या देवाला शिव्या द्यायला आल्या पाहिजे. असे लोक आहेत महाराज. म्हणून आसुरी प्रकार करू नये, दैवी प्रकार करावा. सकाळी लवकर उठून भगवान शंकराची उपासना करावी, जप करावा, ध्यान करावं. दोन्ही दाम्पत्याने हा नियम ठेवला. निदान किमान चातुर्मासात तरी केला पाहिजे. देव संसारी जीव आहे तुम्ही, चातुर्मासामध्ये विशेष प्रकारचे नियमात राहावा, विशेष प्रकारची उपासना करावी. नवनाथ पारायण म्हणा, दत्त पारायण म्हणा, ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणा, गाथा पारायण, जे असेल तुम्हाला ज्याची आवड असेल. एखाद्या ग्रंथाचं वाचन करावं, साधा आहार घ्यावा. कारण सगळ्यात विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे 4 महिन्यासाठी जैन लोकसुद्धा एकाच ठिकाणी राहतात. सगळ्यांसाठी चातुर्मास योग्य आहे. आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारची उपासना भगवान शंकराची केली. दोन्ही दाम्पत्याने दोन्हींनी करावी. दोघांचा एक विचार असावा. देव पहा तुम्ही, दोघांचा एक विचार असावा, त्याच्यामुळे संसार सुखाचा होतो. रथाचे 2 चाकं समान पाहिजे. म्हणून दोघांनी उपासना केली. भगवान शंकर माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पाना. ढवळ्या नंदीवर स्वारी माथा शोभे जटा भारी. जटेतून गंगा वाहते आवड तुला बेलाच्या पाना. माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पाना. म्हणून देव भगवान शंकराचा स्वप्नात दृष्टांत झाला. तुम्हाला मुलगा पाहिजे, अल्पायुष्य असेल तर तो विद्वान असेल, जास्त आयुष्य असेल तर तो मूर्ख असेल. मग मूर्ख घेण्यापेक्षा अल्पायुष्य असलं तरी चालेल. द्यावं आमचं वांजपण फिटावं म्हणून आम्हाला पुत्र संतान पाहिजे. जसं तर राजाने सुद्धा प्रार्थना केली,
गुरुदेवाकडं समस्या विचारा द्यावं. इतराकडं जाऊन तुम्ही काय, ते तुम्हाला सांगतीलच असं काही, चांगलं सांगतील असं काय. आपले गुरुदेव भगवान सर्वज्ञ आहे. जरी ते आता देहानं नाही तरी ते ग्रंथाच्या रूपानं आहे. आणि म्हणून ग्रंथ हे सुद्धा देव आहे. म्हणून एकमेव आपल्या संपूर्ण भरतखंडामध्ये आणि ग्रंथाला देव मानले गुरुग्रंथ साहेब. शीख लोक त्यांच्यामध्ये अशी गुरु परंपरा म्हणजे ग्रंथालाच गुरु मानतात. आणि म्हणून देव त्यांनी अशा प्रकारची उपासना केली तर आम्हाला अल्पायुष्य जरी मुलगा झाला तरी चालेल. म्हणून मार्कंडेय महामुनींचा जन्म झाला. जातकर्म असे 16 संस्कार आहेत. प्रत्येक संस्कार सांगतात. गर्भधान संस्कारापासून तर अंत्येष्टीपर्यंत 16 संस्कार होतात. मुलगा जन्माला यायच्या अगोदर गर्भधान संस्कार चांगल्या तिथीमुहूर्तावर दोघा पती पत्नीचा समागम झाला पाहिजे. हे एक प्रकारचं अल्पसुख आहे महाराज. काम वासना ही एक प्रकारचं अल्पसुख आहे. कारण गीतेनं सांगितलं आहे की विषयभोग अमृतम पम 17 वाद्य. अमृतासारखं गोड लागतं विषयभोग. म्हणजे याचा अर्थ त्याच्यात अल्पकवयनं सुख आहे. आणि परिणाम जास्त तुम्ही भोगला तर परिणामे विषमेय होतात. हे पण भगवंताने सांगितलं. जास्त तुम्ही भोगला तर ते विषासारखं आहे. पण या विषयाचा त्याग करणं अगोदर विषासारखं आहे आणि परिणाम अमृतात आहे. 2 श्लोक आहे. जास्त भोगलं तर ते रोगाला कारण होतं, अल्प भोगलं तर सुखाला कारण होतं. आणि म्हणून शरीर जशी भूक आहे जेवणं, तसं विषय हे सुद्धा थोडी भूक आहे. आणि ती त्याज्य नाही. पण मी काम आहे पण तो धर्मानुसार आहे. अर्थ सांगितलं मला, धर्म अर्थ काम मोक्ष. आणि म्हणून काम काही वाईट नाही पण अति नको, अल्प पाहिजे. स्वल्पसप धर्मस्थ राहतो महतो बाहेर. दीर्घायुष म्हणजे गर्भधानपासून तर गर्भधान झाले तर मग डोळे जेवण असतं. त्या माऊलीला काय लागतं खायला ते दिलं पाहिजे. एक माऊली आली म्हणे मला दिवस गेले. आता आपल्या गुरुबंधूचीच पत्नी आहे. सांगितलं की काय ताई तुला काय खाऊशी वाटतं. म्हणजे मला चांदवडचे पेढे खाऊशी वाटतात. नेमकं आपल्याकडे चांदवडचे पेढे आले तर हे घेऊ. तिला पेढाच झाला. काहीतरी प्रसाद द्या बाबा. सहज आम्ही 2 फळं होते देऊन टाकले. त्याला 2 झाले. आता हे का आम्ही काही ठरवून दिलं मी MS आहे का डॉक्टर ऑफ सर्जन नाही. आता सहज अनावधान की बाबा भक्त लोक असतात सेवा करतात. घ्या फळ घ्या. काही येतात 4 वर्ष झाले मूलबाळ नाही, घेणं देणं काहीच नाही. फळ नाही काही नाही काही नाही. विभूती घ्यान जा. संताच्या द्वारे भगवंताच्या द्वारे आणि पिता के घर काहीतरी घेऊन जायला पाहिजे. तिथून घेऊन जातात लोक. त्या घरातून घेऊन जातात पण नाणीत नाही काही. चांगला पेढा ठेवला होता बाबाजी पुढं. आम्ही जप करत बसलो. एक जण आला त्यानं पाहिलं चांगला पेढा आहे. बाबा डोळे झाकेले. त्यानं पेढा उचलला आणि मी डोळे उघडले. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. घेऊ का बाबा? आता घेतलंच ना. आता काय विचारतो? पिंडीवरचा प्रसाद खाण्याचा अधिकार आपल्याला नाही, पुजाऱ्याला आहे. पण इकडं तिकडं पाहून खातात. मुलाची गोष्ट ठीक आहे, लहान लेकराची गोष्ट ठीक आहे, मोठे पण. आणि म्हणून द्या जातकर्म संस्कार आहेत. मुलगा जन्माला आला तर 12 दिवसाच्या आत त्याची जन्मकुंडलिनी काढली पाहिजे वेळ काळ पाहून. मग त्याप्रमाणे उपाय पण लवकर केले पाहिजे. फार लग्नाच्या वेळेस आटाआटी होतात मग उपाय सोडतात लोक.
अगोदरच करा ना. आता प्रगत झालं शास्त्र मीडियाच्या माध्यमातून. मुलगा कधी जन्माला आला, तारीख वार नक्षत्र वगैरे पहा. ज्यांना त्याची पूर्ण माहिती त्यांना विचारा, त्याचं जन्मनाव काय आहे ते विचारा आणि मग तसं प्रकारचं नाव ठेवा. मग नामकरण संस्कार, अन्नप्राशन संस्कार, कर्णछेदन संस्कार, वेगवेगळे असे 14 संस्कार आहे. आणि शेवटचा संस्काराच्या आधी एक संस्कार आहे, त्याला पाणीग्रहण संस्कार म्हणतात. त्याच्या पुढं संस्कार नाही. त्याच्या पुढं फक्त रामनाम सत्य एवढाच संस्कार देवाने संस्कृतीने ठेवला. त्याच्या पुढं संस्कार नाही. एकानं सांगितलं मला गुरु करायचं आहे, मित्रांनी सांगितलं मला गुरु करायचं आहे रे. पण मित्र जरा असं हुशार होता. अरे म्हणे कशाला गुरु करतो, लग्न कर, सगळं तुला ऐकायला मिळेल, तुला काही करायची गरजच राहणार नाही, तुला काही कळतं का, अशी ती म्हणन. मग तो गुरुच आहे, तो तिला कळतं ना म्हणून ती म्हणते तुला काही कळतं का, म्हणून तू असं कर, लग्न कर, मग तुला काही गुरु करायची गरजच राहणार नाही. म्हणून देव अशा सद्गुरूचे सानिध्य जायला पाहिजे. काय म्हटले, गुरुची पूजा केली तर देव आपोआप मिळतो, देवाची प्राप्ती आपोआप होते. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव, आपा भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव. गुरु पायी ठेविता भाव, गुरु पायी ठेविता भाव. सगळे संस्कार झाले. मुलगा एकदम सुशील, अतिशय विद्वान, ब्राह्मण असल्यामुळं आणि सर्व विद्या घनपाठी एकदा सांगितलेली विद्यापाठ आहे. अशी काही मुलं की एकदा सांगितलं तरी त्यांच्या ध्यानात राहतं, अशी त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ असते, प्राज्ञा त्यांची चांगली असते. देवाच्या कृपेने त्यांना म्हणतात सुशीनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्ट विजयाचे. 6व्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितले की असं जर कोणी मुलगा असेल, त्या सुशील असेल, तर खास आणि खास तुम्हाला सांगतो की तो पुनर्जन्माचा साधकच असला पाहिजे. 96 कुळीमध्ये मराठा समाजामध्ये जन्मले बाबा, जन्मताच गीता वाचायचा छंद, जन्मताच भगत भक्ती छंद. का, एका जायच्या उदरातून निघालेले 3 जीव आहे, 3 भाऊ आहे. दोन्ही भावालाच कळलं का शुद्ध परमार्थ? जनार्दन स्वामीलाच का कळला? काल तुम्ही ऐकलं असेल प्रवचनामध्ये. बाकीच्यांना का कळलं, का समजू नये? याचा अर्थ असा की तो जीव जो आहे जन्माला आला तो काहीतरी मागील जन्माचा सुशीनाम श्री बहुनाम जन्मनांते जानवान प्रतोदय 7वा अध्याय. आणि म्हणून देव म्हणे त्याचं आयुष्य जातकर्म संस्कारामध्ये आयुष्य पाहिलं जातं. आणि त्याचं आयुष्य सांगितलं की मार्कंडेय महामुनींच्या आईवडिलांनी पाहिलं की आपल्या मुलाचं आयुष्य किती आहे, तर फक्त 14 वर्ष. अरे बापरे, हे तर काही असत्य होऊ शकत नाही. मग 13 वर्षापर्यंत मुलगा सुशील, आईवडिलाची आज्ञा, पण आता 14 वर्ष त्याला लागलं, आईवडिलाला दुःख व्हायचं. याच्याकडे पाहिल्यानंतर त्यांना रडू यायचं की काय बाबा एवढा चांगला मुलगा पण आयुष्य कमी. मग माझ्याकडं पाहून तुम्हाला का दुःख होतं याचं कारण मला सांगा. मुलाने विचारलं. शेवटी हट्ट धरला. सांगितलं बेटा जातकर्म संस्कारामध्ये तुझं आयुष्य फक्त 14 वर्षाचं आहे. आता 13वं संपलं, आता 14वं आयुष्य. मग माझी तुम्हाला मी तुम्हाला जन्माला आलो कोणाचा प्रसाद आहे? म्हणजे भगवान शंकराचा प्रसादानं तुझा जन्म झाला. मग असं करतो ना, मी सुद्धा भगवान शंकराची उपासना करतो. म्हणून हा उपासनेचा शोध. पत्र पुष्प फल जल घ्यायचं. वर्षभर अनुष्ठान मांडलं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. असा रेखीव कार्यक्रम तुमचा. आता तर घरी रेखीव होऊ शकतं का? नाही. अनुष्ठानाच्या रूपानंच असा कार्यक्रम होऊ शकतो. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, पूजा करावी, जप करावं. असं अनुभरसुद्धा चित्त इकडं तिकडं न जाऊ देणं, याचं नाव अनुष्ठान आहे. म्हणून ही बाबाजींनी पद्धत मांडलेली. त्या मार्कंडेय महामुनींनी सुद्धा अशा प्रकारचं अनुष्ठान मांडलं. त्यांचं नाव मार्कंडेय ठेवलं. आणि असं वर्ष झालं. ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी काळ येतो आणि आत्मा घेऊन जातो.
ज्या दिवशी आयुष्य संपलं त्या दिवशी काळ पुरुष आला. त्या दिवशी भगवान मार्कंडेय महामुनी भगवान शंकराचं ध्यान करत होते. ध्यान अवस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यन्तन विदुसुरागना देवै तस्मै नमः. ध्यान करत बसला असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव. ध्यान मध्ये काळ पुरुषाला त्यानं पाश टाकला. आता शेवटी असा काळ पुरुष दिसतो लोकांना. कोणाला अनुभव असेल तर सांगा. अनुभव सांगायला या उरतच नाही तर काय असं. पण माझ्या लहानपणची एक घडलेली घटना आहे की एक म्हातारी मेली आणि ते सगळी तयारी झाली. गरम पाणी केलं, तिला आंघोळ घातली तर ती उठून बसली. काहून जमले हे लोक. म्हणजे आई तू मेली होती. मेल्या हो, मला मारत्या, देश शिव्या द्यायला लागली. कोणतरी तो काळा माणूस आला रेड्यावर बसून मला घेऊन जायला. तिथं कुठंतरी नेलं मला आणि तिथं ढावळा माणूस होता, एक ढवळे कपडे घातलेला. त्यानं सांगितलं अरे हिचं आयुष्य हे गिऱ्हाईक दुसरंच आणलं तुम्ही. असं रॉंग नंबर लागतो, यमाचा लागतो तर आपले काय करू. एक म्हातारा नवीनच मोबाईल केला. हॅलो, ते म्हणे हा नंबर व्यस्त आहे, थोड्या वेळानं फोन करा. ते कोणाशी तरी बोलत आहेत. अगं म्हणे बाई तू सांगते ना मला, तू तरी सांग त्याला की म्हातार बोलून राहिलं म्हणून. ती सांगून राहिली फोन व्यस्त आहे. ती म्हणते तू तरी सांग ना तिला हे म्हाताऱ्याला बोलायचं आहे, मला आजोबाला बोलायचं आहे. अरे बाबा ती फोनवर सांग. असं पण आहे. तर कोणता ढावळा माणूस होता आणि त्यानं परत आली. असं पण होतं, दिसतं माणसाला, असं म्हणतात. आहे ते सत्य. कालखंड काल मृत्यू कालाग्नी कालनाशनम स्तोत्रात आहे. देवाने 30 रानेत खोळला आणि त्या काळपुरुषाला जाळून टाकलं. मार्कंडेयाने सांगितलं भक्ती मार्गात लागला ना तुम्ही तर तुमच्या अंतःकरणात आपोआप प्रेम निर्माण होतं, आपोआप दया निर्माण. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोड़िए, जब तक घट में प्राण. सिया राम जब तक घट में त्याला जाळू नका. माझं आयुष्य तेवढं आहे, ठीक झालं. वर्षभराचं माझं अनुष्ठान सफल झालं, जाऊ दे, त्याला सोडून द्या किंवा त्याला क्षमा करा. महादेवाने मार्कंडेय महामुनीचं ऐकलं, कालपुरुषाला क्षमा केली. सांगितलं हे कालपुरुषा जा, मार्कंडेयाचं आयुष्य किती पाहुण्या. पूजा सत्य, मंत्र सत्यम. पूजानं आणि धर्मकार्यानं देव आयुष्य वाढतं. एखाद्या महापुरुषांची सेवा केली त्यानं पण आयुष्य वाढतं, असं पण भविष्यशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि तो काळ पुरुष गेला. चित्रगुप्तापाशी मार्कंडेय महामुनीचं आयुष्य 14 वर्ष होतं, पण त्या ठिकाणी त्या उपासनेनं 14 कल्प आयुष्य. कल्पाचा विचार असं सांगितलेलं आहे. बहुनाम जन्मनांते याचं विश्लेषण करताना कल्पाचं सहस्रयुगपर्यंत असं पण गीतेमध्ये उल्लेख आला आहे. तर रामसुखदासजी महाराजांनी सांगितलं आहे की एक कल्प म्हणजे किती वर्ष. आपले 8 अरब 32 करोड 64 करोड वर्ष होतात, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. असं ब्रह्मदेवाला 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य संपलं की ते एक कल्प होतो. तुमच्या मोबाईलमध्ये हा आकडा बसतो का पहा. असं मार्कंडेय महामुनीला 14 कल्प आयुष्य. उपासनेनं आहे ते आयुष्य सुकर जगले जातं. जरी आयुष्य वाढलं नाही तर आहे ते आयुष्य चांगलं जगलं जातं, आयुष्य पण वाढतं. माऊलीने सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं, आयुष्य वाढलं ना.
स्वामी समर्थांच्या जीवनात आहे आणि गजानन महाराजांच्या जीवनातले प्रसंग आहेत, सत्यसाईबाबाच्या जीवनातले प्रसंग आहेत. असे जे महापुरुष असतात, एकाला विचारलं त्या महापुरुषांना की बाबा तुम्ही आयुष्य संपल्यानंतर हे ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये व्यत्यय नाही का? नाही म्हणे. ब्रह्मदेव काय गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वर तुम्ही दररोज मानतात. ब्रह्मदेवाचंच कार्य आम्ही करतो, भगवान नारायणाचंच कार्य आम्ही करतो आणि भगवान शंकराचंच कार्य आम्ही करतो. भगवान ब्रह्मदेव उत्पन्न करतो, नारायण प्रतिपालन करतो, गुरु काय करतात? उत्पन्न करतं. म्हणजे तुमच्यातले वाईट संस्कार जाऊन चांगले संस्कार उत्पन्न करतात. क्रिएटर पालन पोषण करतात, तुम्हाला वेगळे आयोग्य शिकवतात पालन, आणि शेवटी आयुष्य संपल्यानंतर घेऊन जातात. तर मग हे ब्रह्मदेवाच्या कार्यामध्ये व्यत्यय नाही का? त्याने सांगितलं नाही. याचं एवढं प्रेम आहे, एवढी भक्ती आहे त्याच्या आईवडिलाची वगैरे, यांना आम्ही पुढच्या जन्मातलं आयुष्य देतो. बरेच महापुरुषाच्या जीवनातला हा प्रसंग आले. खूप आईवडिलांना दुःख झालं. नरसिंह सरस्वती महाराजांचं आईवडील खूप दुःख करायला लागले. तरुण मुलगा गेला. दत्त महाराजांची उपासना केलेली होती. त्यांनी सांगितलं महाराज तुमची उपासना केली, मला अल्प आयुष्य मुलगा कसा प्राप्त? मग दत्त महाराज त्याचं आयुष्य मग वाढवलं का? तर म्हणजे पुढच्या जन्मातलं आयुष्य वाढलं, कारण आईवडिलाला आनंद मिळेल मुलाच्या सुखासाठी. म्हणून देव सुख पारिया सुखे तेने मुखे अमृत वर्षत असे. म्हणून मार्कंडे महामुनीचं आयुष्य मार्कंडेने पूजा केली, मार्कंडेने पूजा केली, मार्कंडेने पूजा केली. 14 कल्पे धरली, 14 कल्पे धरली. किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी, किती बेलाची आवडी. म्हणून त्या वाढदिवसाच्या दिवशी पुराणात असे सांगितलेलं आहे की मार्कंडेयाचं पूजन करायचं, कारण हे सप्तचिरंजीव आहे. मार्कंडेय चिरंजीव आहे, अश्वत्थामा बलिर्व्यासम हे सप्तचिरंजीव आहे. यांचं पूजन करावं, मार्कंडेयाचं पूजन करावं. बाबाजीचा अमृत महोत्सव झाला, हे मार्कंडेयाचं पूजन करायला या ठिकाणी बाबाजींचं वर्षवृद्धी दिन 72पासून 72, 73, 74 3 वर्ष करण्याचं भाग्य नाशिक मंडळीला लाभलेलं आहे. आणि या देहाला तस सुखाचे प्राप्त झाले. 3 बाबाजींचे वर्षवृद्धी दिन म्हणजे वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला. शेवटचा वाढदिवस बाबाजीचा 75वा वर्षवृद्धी दिन अमृतेश्वर मंदिर म्हणजेच निफाडला झाला. हे 4.5-5 तासाची पूजा आहे. होम हवन वगैरे प्रत्यक्ष बाबाजीला बसावं लागलं पूजेला. 3 वेळेस बसले, 3-3.5 तास. जे पण ते मंत्र म्हणल्यानंतर बाबाजीला खूप आनंद व्हायचा. सप्तचिरंजीवाचे मंत्र, मार्कंडेयाचे मंत्र, दीर्घायुष्याचे मंत्र हे ब्राह्मणांना आपले वडील असेल 75 वर्षाचा आहे, तसं 60 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंत प्रत्येक 80, 65, 70, 75, 80 या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची पूजा सांगितलेली आहे. येणेकरून त्यांचं आयुष्य सुखकर जगले जाईल, चांगलं आयुष्य त्यांना लाभेल. आपल्या वडिलांना तुमची परिस्थिती चांगली असेल तर वडिलाचं असं सहस्रचंद्र दर्शन म्हणा, 80 वर्षाचं वय असेल तर त्यांच्या समाधानाकरता सप्त आणि सहस्रचंद्र म्हणजे त्यांनी 100,000 पौर्णिमा पाहिल्या. सहस्रचंद्र दर्शन म्हणजे 1000 पौर्णिमा. 80 वर्षाचं वय झालं तर 80 वर्षामध्ये 1000 पौर्णिमा त्यांनी पाहिल्या. तो सारखा विधी आहे. त्या विधीमध्ये मार्कंडेयाचं पूजन आहे. आपल्या लेकराचा वाढदिवस असेल देव हो तर उगाच तर मेणबत्ती आणा, ते केक आणा, तो कापा, हॅपी बर्थडे टू यू, ते मेणबत्ती जाऊ. आता ज्योत तसे ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो,
ज्योत विझवणं हे अशुभ आहे. केक म्हणतात होते, संडे हा मंडे खा मुर्गी की अंड्याशिवाय तो केक तयार होत नाही. तो केक कापतात आणि मोठा घास त्याच्या तोंडात भरतात. अरे देव, आपल्या लहान मुली असेल, लहान त्याचे मित्र असेल, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घाला. त्याच्या बहिणीने आईने त्या मुलाचं औक्षण करावं. माझ्या मुलाला मार्कंड्यासारखं आयुष्य मिळू दे, त्याचं चिरंजीव अशा प्रकारचे शुभ करावे. नाहीतर निदान तुमची परिस्थिती चांगली असेल तर शिवमंदिरात जाऊन अभिषेक करा भगवान शंकराला. एखादं तीर्थक्षेत्रावर घेऊन जा, तिथं काहीतरी दान पुण्य करा. हे काय हो, तुमचा वाढदिवस आज साजरा करायचा आहे आम्हाला, करा. म्हाताऱ्यानं सांगितलं करा. म्हातारीनं सांगितलं माझा पण वाढदिवस आहे 2 दिवसानंतर, करा साजरा. त्या म्हाताऱ्यानं काय केलं, तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पांढऱ्या फुलाचा गुच्छ घेऊन गेला. हो म्हणे, वाढदिवसाच्या दिवशी लाल फुलाचा गुच्छ देत असतात. हाच बरा आहे. जीवनभर तुम्ही माझे डोळे पांढरे केले, आता हा पांढऱ्या रंगाचा गुच्छ तुला. असं नाही चालत. आता 60 मेणबत्त्या लावता येईल का, तर पप्पे म्हणतो आजोबा 60चं बल्ब लावणं त्याच्यापेक्षा ते केकवर, ही काय आपली पद्धत आहे. म्हणून द्या, असं करा. आता बरेच लोक गुरुबंधू नाही काही करता, निदान गाईला गोग्रास द्या. 2-5 किलो चारा म्हणा, 2-5 किलो ढेप म्हणा. आमच्या आदिवासी त्या जालना भागात जाऊन पहा, मोठमोठ्या लोकांचा वाढदिवस आहे, गाईला शिरा म्हणजे गुळाचा शिरा करून खाऊ घालतात. एक घास 300 गाईला. किती देवाला तृप्तता येते, किती चांगलं आयुष्य मिळेल. आणि म्हणून देवा असा उपक्रम केला पाहिजे वाढदिवसाच्या दिवशी. लग्नाचं पण वाढदिवस करतात. किती वाढदिवस आहे? 48 बरं झालं. 48 वर्ष तुम्ही एका जीवन राहिले की भांडत राहिले देव जाणे, पण हाही वाढदिवस. सांगायचं तात्पर्य काय, करा तुम्ही, पण अशा मार्गानं करा. हे कर तेवी मी छेदे आदृष्टी गती छेदना, कर्मस्थिती तुमची छेदून जाते. वाईट कर्मासाठी चांगल्या कर्मानं ते पुसून जातं. पाठीवर अक्षर लिहिले, गुरुजीनं विचारलं काय लिहिलं, म्हणजे लिहायचं शिकवलं, वाचायचं नाही शिकवलं. पण तो मुलगा पण हुशार होता, म्हणजे त्यानं पाठी पुसून टाकली. म्हणे गुरुजी ते अक्षर कुठं गेले आता, म्हणजे जिथून आले तिथंच गेले. गुरुजी ते चव्हाण गुरुजी सारखे म्हणजे अक्षर लिहिले तुम्ही, आता पुसून टाकले, ते अक्षर कुठं गेले, म्हणजे जिथून आले तिथूनच गेले. असे पण हुशार मुलं आहे. म्हणून द्यावं अशा प्रकारचं आपलं मार्कंडेय स्तोत्रापर्यंतची विधी आहे. म्हणून मार्कंडेय ऋषींनी भगवान शंकराची पण स्तुती केलेली आहे. आणि भगवान नारायण देवादिदेव जनार्दनम विष्णू नैव प्रतिष्ठितेम तो स्तोत्र करणे महामना. मार्कंडेय महामुनींनी भगवान नारायणाची स्तुती, कालखंड काल मृत्यू कालाग्नी कालनाशनम, हे 2 स्तोत्र आहे. यानं तस्य मृत्यूर भय नास्ती अग्नी चोर बहिणी. अग्नी चोर बहिणी आपला गुरुबंधू आहे. बाबाजीकडून नारळ घेऊन गेला, नारळ बांधून, गरीब होता झोपडी, पण नित्यनेम करणार होता. नाव पण त्या गावाचं विघ्नवाडी. बिचारा शेतीच्या कामाला गेला का, घरामध्ये चूल असते, ठिणगी उडाली, उन्हाळ्याचे दिवस सगळं जळून गेलं. आणि ते नारळ मात्र बाबाजीचा फोटो राहिला. एवढं राहिलं, पुष्कळ झालं, करून घेऊ दुसरा संसार. तस्य मृत. आणि घरात असलं रात्री जर झालं असतं किती अनर्थ असतं. म्हणून तस्य मृत्यूर भय नास्ती अग्नी चोर बहिणी. चोराला बुद्धी होणार नाही तुमची वस्तू न्यायची. नित्यनेमिती करणारा विद्यार्थी होता, त्याच्या बायकोचे काही दागिने चोरी गेले. आता एक फ्लॅट सिस्टीममध्ये कोणीतरी नजर ठेवली, आंघोळीच्या टायमाला ती घेऊन गेली. आणि तो नित्यनेमिती करणारा होता, ती रडायला लागली, दागिने गेले. कोण आलं घरात, आता वाढदिवस म्हणा काही कार्यक्रमाच्या निमित्तानं घरात ये जाय असते, कोणतरी नेले. त्या विद्यार्थ्याने आता विधी नियम करणारा होता तो सकाळी उठला, रडू नको, जाऊ द्या, करून घेऊ दुसरे. पण त्यानं विचार केला की आता हे काही रडून राहिले सारखे ना, आपल्याला तर विधी करायचे,
ओम नमो ब्रह्म क्राम क्राम क्रीम क्रीम हा मोठ्यानं म्हणाला क्राम क्राम क्रीम क्रीम क्रोम ब्रह्म. त्या शेजारच्यानं जिनं दागिने नेले होते त्यानं सांगितलं याच्या नवऱ्याला काहीतरी येत बरं. हे जर दागिने आपण नेऊन दिले नाही तर हा काहीतरी करील आपल्याला. इकडं तिकडं पाहिलं ते नाही यांचं हे गेले कामाला ते रडून राहिले. हळूच आणून ठेवून दिले. एवढा क्राम क्राम क्रीममध्ये आता याच्यापेक्षा काय फायदा सांगू तुम्हाला विधीचा. म्हणून त्या नित्याने विधीवर ध्यान ठेवा, तिला पाठ करायचा प्रयत्न करा. अशा प्रकारचं आपलं अनुष्ठान तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. गुरुबंधूंनी सेवक सोयकरांनी विषयतः दौभाऊ म्हणा आणि भिकाभाऊ म्हणा आडवा पिंगा सगळ्या भक्त मंडळांनी किती चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. अशाच प्रकारचे सहकार्याची बुद्धी तुम्हाला आम्हाला सर्वांना गुरुदेवा आमच्याकडून असं जन्मोजन्मी कार्य करून घ्या आणि आम्हाला तुमच्या संगतीला राहू द्या. भल्या संगती न्याय तेथेच बसावे अशी शेवटची प्रार्थना करू आपण गुरुदेवाला. थोड्या वेळानं चहा घ्या, अल्पोपहार घ्या, खारी खा, सफरचंद आहे आणि डाळिंब आहे, फलाहार घ्या. थोड्या वेळानं तुम्हाला इथं बोलण्यात येताना आपण जेवायला येतो, आसन घेऊन यायचं, ताट तांब्या घेऊन यायचं आणि इथं रांगेत बसायचं, थोडं पुढं बसायचं. भाविकाला मागं जागा राहिली पाहिजे. थोडा सत्संग झाला की तुमचं मौन सोडण्यात येईल. मौन सोडलं की तुमचं पारणं होईल. पारणं झाल्यानं मग तुम्ही घरी जाऊ शकता. आणि थोडंफार श्रमदानासाठी आलं पाहिजे. तुम्हाला दिलं ते काय म्हणतात त्याला दानपेटी दिली, त्याच्यामध्ये दररोज थोडं किती बरेच रिक्षावाले बिचारे हातावरचं धंदा आहे, थोडं थोडं टाकतात, कार्यासाठी आणून देतात. खूप मोठमोठे लोक देणार आहेत द्यावं. तुम्हाला सांगितलं काल. पण बाबाजींना कष्टाचं आलं पाहिजे, तुम्हाला याचं फळ मिळालं पाहिजे. इथं बिडको शेट आला, मंदिराचं काम चालू होतं. बाबा या मंदिराला किती खर्च येतो, मी देतो. बाबाजींनी सांगितलं नाही, हे गोरगरीब लोक येतात, श्रमदान करतात. त्या मिस्त्रीला विचारलं तुला काय रोज येते, म्हणजे मला 5 रुपये रोज आहे, फक्त मुलाबाळाच्या शिक्षणाकरता मी पैसे घेतो, खाणं पिणं सगळं जनार्दन स्वामी करतात. त्यानं सांगितलं की यांच्या शेठ तुम्ही भरपूर दान धर्म केले म्हणून देवाने तुम्हाला इतकं ऐश्वर दिलं, एवढं धनदौलत दिली. या लोकांना कुठं मिळणार यांना? यांच्या हातून जर काही दान धर्म झाला नाही यांना पुढं कसं मिळेल? जनार्दन स्वामीचं कसं उद्देश होतं. म्हणून मी या लोकांकडून श्रमदानामध्ये 8 मंदिर बांधून घेतले. शेठ तुम्ही काही देऊ नका. कोरा चेक बाबाजीने परत करून दिला. सांगायचं तात्पर्य काय की द्यावं, असं आपल्या कार्यामध्ये आपण समर्पित झालं पाहिजे. वेळोवेळी 12 महिन्याचे कार्यक्रम आहे. चैत्र महिन्यामध्ये धान्य फेरी असते, तुम्ही धान्य द्या, लेकराच्या मुखात जाईल, साधू संतांच्या मुखात. वैशाख महिन्यामध्ये आणि अक्षय तृतीयाचं यज्ञ असतो, अनुष्ठान असतं. ज्येष्ठ महिन्यामध्ये काही नसतं. आषाढ महिन्यामध्ये गुरुदेवांची गुरुपौर्णिमा असते, इथं पण होते, कोपरगावला पण होते, ठिकठिकाणी. आषाढ श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्याचं नागपंचमीचं अनुष्ठान होतं. भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध द्वादशी त्रयोदशीला पुण्यश्लोक माळसाहेब आईची पुण्यतिथी असते, त्या ठिकाणी आलं पाहिजे. भाद्रपद महिना, अश्विन महिन्यामध्ये बाबाजीची जयंती उत्सव असतो 5व्या माळीला. कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी असते प्रत्येकाच्या घरी. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुदत्त पारायण असतं, कोपरगावला पण असतं, इथं पण असतं. मार्गशीर्ष पौष महिन्यामध्ये आणि काही नसतं. माघ महिन्यामध्ये माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार असे झोपेतून उठल्यासुद्धा हे कार्यक्रम पाठ पाहिजे आपले. म्हणून जर आता कितीतरी थकवा आला मला आता कार्यक्रमानं, तरी पण शेवटी हे सांगावंच लागतं. माघ महिन्यामध्ये माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. अशी माघ शुद्ध दशमी आली होती, गुरुवार होता. गुरुमाऊलीने त्या अनुष्ठानाची पद्धत कोपरगावला सुरू केली आणि ती पद्धत जालना भागामध्ये गोंधनखेड्या या आश्रममध्ये माघ शुद्ध पंचमीला अनुष्ठान सुरू होतं, प्रदोषला संपतं. माघ आणि फाल्गुन महिन्यामध्ये होळी असते, चैत्र महिन्यापासून परत कार्यक्रम. असे 12 महिन्याचे कार्यक्रम निदान जेवढं शक्य होईल त्या ठिकाणी आलं पाहिजे देव, आणि सत्संगामध्ये आलं पाहिजे, थोडंफार योगदान झालं पाहिजे. गोरगरिबाकरता मांडलेलं हे कार्य आहे आणि त्यासाठी अन्नदान आहे, हे आहे, ते आहे, सत्संग आहे. अशा प्रकारच्या आपल्या कार्यक्रमाचं रूपरेषा असते.
हे सर्व तुम्हाला सांगितलं आहे. अजूनही पुष्कळ सांगायचं राहिलं आहे. ऐकायचं असेल तर पोस्टल्या अनुसारला या. आजच आमंत्रण द्या. एका आपल्या मित्रपरिवाराला, गुरुबंधूंना, बांधवांना सांगा, या बाबा हो, चांगलं संस्कार मिळतात. माझं पान व्यसन सुटलं, अमुक सुटलं, तमुक सुटलं. हजारो अनुभव आहेत असे. आपल्या परिवाराला, आपल्या मित्रमंडळीला सुद्धा सांगा. आपण सुखी झालं तर दुसऱ्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा. हाच खरा परमार्थ आहे. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज महाराज की जय.